जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार। राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी आलेली घडामोड म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा उलटफेर। मित्रांनो, अखेर या मंत्र्यांची झाली हकालपट्टी। राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठे दीर्घ परिणाम। वेगवेगळ्या मंत्र्यांना आता भाजपच्या जवळ जाण्याने शिंदे सेनेला होतोय जबरदस्त फटका। तर नेमके कोण मंत्री आहेत जे आता ज्यांची हकालपट्टी 100% खरी ठरली आहे? मित्रांनो, जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड आणि पडद्याच्या पाठीमागे नेमकं चाललंय काय। उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांची जवळीकता होते का आणि इकडे भाजपला सोडून राज्यामध्ये सगळ्याच पक्षांची एकी होते का होते मंत्र्यांची हकालपट्टी? भाजपा नेमकी काय साधू पाहते याचा घेतलेला सगळ्यात मोठा हा राजकीय आढावा जाणून घेऊया। आगामी राजकीय समीकरणे आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल पाहता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात मात्र खळबळ उडाली पाहिली। मुंबईमध्ये त्यांना न मिळालेलं यश आणि भाजपसोबत जाणारे काही नेते यामुळे सध्या पक्षामध्ये सगळ्यात मोठे उलटफेर आता सुरू झाले आहेत। त्यामुळे भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत। त्यामुळे कोणकोणते मंत्री आहेत ते आता आपण जाणून घेऊया। लोकसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघामध्ये किंवा सोपवलेल्या जबाबदारीत अपेक्षित यश मिळवता आले नाही त्यांचे मंत्रिपद काढून घेणार अशी नावं सध्या समोर आली आहेत। कार्यक्षम चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री शिंदेंनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामाचा अहवाल आणि कामगिरी सुधारण्याचे स्पष्ट संकेत दिले होते। कोकण व पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदेच्या मंत्र्यांना नेत्यांना पक्षाची ताकद वाढवता आली नाही। जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका ही मंत्र्यांसाठी एक प्रकारे लिटमस टेस्ट होती। मात्र पक्ष अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने आणि अपेक्षित जागा निवडून न आल्याने एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। आता कार्यक्षम मंत्र्यांना संघटनात्मक मांडणीच्या कामात लावून आक्रमक आणि तरुण चेहऱ्यांना गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्याची शक्यता वर्तवली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेला बसलेल्या धक्क्यावरती आता मात्र विचारमंथन सुरू आहे। जागा वाटपाच्या वेळी भाजपने मेरिटच्या आधारे चर्चा करून 90 जागा दिल्या, मात्र त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आलं। त्यापैकी बहुतेकांना पराभवाचा सामना करावा लागला। सदा सरवणकर, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या नातेवाईकांच्या पराभवामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा प्रचंड सूर आहे। नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना संधी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्रुटी शोधण्यासाठी संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेत मोठे बदल होणार आहेत। त्यामुळे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील 3 मातब्बर नेत्यांचा आता करट कार्यक्रम होणार असून 3 मंत्र्यांची थेट हकालपट्टी ठरलेली आहे। त्यामध्ये कोकणातील 1 मंत्री, पश्चिम महाराष्ट्रामधील 1 आणि मराठवाड्यातील 2 अशी नावं आहेत जी नावं एकनाथ शिंदेंना आता खडकतायत। त्यामुळे 3 मंत्र्यांची हकालपट्टी आता जवळपास निश्चित झाली असून त्यांच्या नावांची यादी आता लवकरच एकनाथ शिंदेची शिवसेना प्रसारित करेल आणि नवीन तरुण चेहऱ्यांना मंत्रिपदी देईल अशी सध्या सगळ्यात मोठी अपडेट येत आहे। त्यामुळे शिंदेगडामध्ये अतिशय मोठी खळबळ उडाली असून 3 मातब्बर मंत्र्यांना आता घरी बसवल्यानंतर पक्षात नेमकं काय होतंय, कोणत्या पक्षात ते जाण्याचा प्रयत्न करतात हे देखील आगामी काळात समजेलच। परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये वादळ उठले असून आपला पराभव का झाला, याची गच्छंती का झाली, ह्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे राज्याच्या राजकारणात शिंदे गट पूर्णपणे 2 नंबरला बॅकफुटवरती गेलाय। यामुळेच सध्या चर्चा सुरू आहे की आता कोणत्या मंत्र्यांची होणार हकालपट्टी। लवकरच त्यांच्या नावांची यादी जाहीर होईल। मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रातील नवीन नाहीत, परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना धोका दिला तशाच प्रकारे काही नेते शिंदेंना धोका देण्याच्या तयारीत असल्यामुळे शिंदेंनी हा निर्णय घेतल्याची बातमी समजते आहे।